चला फिल्डिंग टीम बापदेव पोदी संघ पहा, उशीर नको. चला बापदेव पोदी टीम 12th मॅन देखील आमच्याबरोबर पोहोचवा. अतिरिक्त खेळाडू कॉमेंट बॉक्स मध्ये तोरे दाखल करा. 4 षटकांचा सामना, पहिली मॅच, मेगा फायनलचा दिवस, क्रांतीवीर चषक आणि या चषकाचा आजचा खरं तर अंतिम दिवस, मेगा फायनल डे. आणि आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्या समोर रंगला जाईल. एका बाजूने संघ आपण पाहतोय बॅटिंग करताना सोन्या पाखऱ्या मिशिका 11 मोहपाडावाडी टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना त्यांचा प्रतिस्पर्धी संघ बापदेव पोदी संघ. मॅचला सुरुवात केली जाईल. 4 षटकांचा सामना, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना अगदी आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूनं स्ट्राईक एंडवरती बॅटर आपण पाहतोय प्रथम पवार आणि एका बाजूने शुभम नाईक. चला फिल्डिंग टीम 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा ही विनंती केली जाईल. षटक क्रमांक पहिलं, ओव्हर नंबर 1, आदित्यला आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. मॅचला सुरुवात केली जाईल. अगदी 2 पंच देखील 2 ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक एंड वरती प्रथम पवारला आपण पाहतो. एका बाजूने शुभम नाईक षटक क्रमांक पहिला घेऊन बापदेव पोदी टीम कडून आदित्यला अगदी आपण पाहतोय. अंपायर्स गिव्हिंग सिग्नल, लेट्स प्ले. पहिला बॉल, गोलंदाज सज्ज, समोर बॅटर प्रथम होईल सज्ज. पहिलाच बॉल, अटॅकिंग बॉल राहिलाय. अगदी वेगानं बॉल ट्रॅव्हल केला, वेगानं रिलीज केला. अगदी प्रॉपर लाईन, प्रॉपर लेंथ आपण पाहिली आणि डॉट बॉलनं खरं तर सुरुवात केली जाते. डॉट बॉलनं अगदी मॅचची सुरुवात घडते. राईट मोर द विकेट मार करत असताना आपले साफ ट्रॅकर बॉल, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये आणि सलगचा दुसरा देखील अगदी डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात, एक चांगलं स्टार्टअप अगदी टीमसाठी राहिलंय. गोलंदाज आदित्यच्या माध्यमातून सलग 2 बॉल डॉट येताना आपण पाहिलेत. ऑन साइडला फटका, डीप मिड विकेट मध्ये फिल्डर तैनात आहेत. उचलतील, फेकतील, सिंगल कंप्लीट आणि अगदी सिंगल न मात्र इथे अकाउंट ओपन केलं जाईल. टीमचा आणि स्वतःचा बॅटर प्रथमच्या माध्यमातून धावपटलावरती अगदी 1 धाव जोडली जाते. पहिला सामना, मेगा फायनलचा दिवस, क्रांतीवीर चषक 2026 हे दमदार पर्व. यावेळेस ऑन साइडला अगदी खेचण्याचा प्रयत्न राहिला, परंतु बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल मिळेल. फक्त सिंगल धाब्याने संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरसवताना टोटल 2 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. सलामीवीर एका बाजूला प्रथम पवार, एका बाजूला शुभम नाईकला आपण पाहतोय. परंतु तितके चांगली गोलंदाजी करत असताना अगदी आदित्यला देखील आपण पाहतोय. तथापि 4 बॉल त्यानं रिलीज केले आणि ज्यामध्ये खर्च केला फक्त 2 धावा. ऑफसाइडला फटका, डीप कव्हरला फिल्डर आहेत दीपेश, उचलतील, फेकतील, तत्पर पुन्हा एकदा मिळेल सिंगल. पहिलं षटक आणि अगदी सिंगलला प्राधान्य देत असताना संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ संपला. तथापि शेवटचा 1 बॉल या शतकातील शिल्लक आहे. गोलंदाजाचा राईटम
ओव्हर द विकेट हा ट्रॅकर बॉल ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळेल टीमला. षटक होईल समाप्त पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या अगदी आपण पाहतोय ती म्हणजे 4 धावा दापटलावरती. 4 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ द विकेट एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. बॅटिंग करताना अगदी टीम आपल्याला पाहायला मिळते. सोन्या पाखऱ्या मिशिका 11 मोहपाटा टीम. अगदी चांगली सुरुवात बापदेवपोदी टीमची राहिली आहे. टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय आणि पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं बापदेवपोदी टीमला. परंतु एक चांगली सुरुवात आदित्यच्या माध्यमातून घडली जिथे ज्यानं खर्च केला फक्त आणि फक्त 4 धावा. सेकंड ओव्हर नंबर 2 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज हिरामनला आपण पाहतोय. एका बाजूने स्ट्राईक एंडवरती शुभम नाईक फेस करत असताना मोहपाटा टीमनं बॅटची एज बॅकवर्ड साईडला डिक्लेअर झोनमध्ये बॉल पुन्हा एकदा ट्रॅव्हल होईल. मिळेल फक्त सिंगल आणि या सिंगलला मात्र धावसंख्या 4 या आकड्यावरती पाहायला मिळते. 5 या आकड्यावरती अगदी आपण पाहतोय. पहिल्या शतकाच्या अखेरीस तब्बल 4 धावा जमताना अगदी आपण पाहिल्या आणि इथून अगदी डिक्लेअरच्या स्वरूपात सिंगल धाव मात्र टीमच्या अकाउंटमध्ये ऍड होताना. प्रथम पवार एका बाजूने शुभम नाईक सलामीवीर बॅटर. अद्यापि जी सुरुवात घडणं गरजेचं आहे ती सुरुवात मात्र ते करताना पाहायला मिळत नाहीये. टॉस जिंकून प्रथम बॅटिंगचा एक आगला वेगळा निर्णय स्वीकारला जरूर, परंतु आता त्या निर्णयावर तितकीच चांगली कामगिरी करणं देखील तितकंच इम्पॉर्टंट राहील. डॉट बॉलची समाप्ती, निर्धाव चेंडूची सांगता आणि अगदी षटक पहिलं जशा रीतीनं आदित्यचं राहिलं आणि तसंच काहीसं षटक इथून मात्र हिरामनचं देखील पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसरा बॉल डॉट. स्ट्राईक एंडवरती राईट हँड बॅटर प्रथम पवारला आपण पाहतोय. यावेळेस उंच उडलाय, फिल्डर तैनात, जज करतायत बॉलला प्रॉपरली जज केलंय. झेल डिप्लाय धक्का क्रमांक पहिला. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. बॅटिंग करत असताना मोहपाटा टीमची बॅट्समन आपण पाहतोय रोहित पवार याच्या रूपानं धक्का क्रमांक पहिला बॅटिंग करणाऱ्या मोहपाटा टीमला. पहिला ब्रेक थ्रू मिळतो बॅटिंग टीमला. प्रथम पवारला अगदी परतताना आपण पाहिलं. सुमित पाटील अगदी प्रॉपरली झल टिपला. बॉलिंग अटॅक अगदी पॉवरफुल आला. अद्याप विचार केला फिल्डिंग करणाऱ्या बाजूपुढे टीमचा. अद्याप धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या स्थिर पाहायला मिळते ती म्हणजे टोटल 5 या आकड्यावरती. या षटकामध्ये देखील एक चांगली गोलंदाजी, परंतु अंपायर सिद्धून मात्र पंच आमच्याकडे बोलतात ओव्हर हाईट आणि यस इट्स अ नो बॉल. नो +1 अशा मिळतेल्या बॉलवरती टोटल 2 धावेने संघ पुढे सरसवेल. टोटल 7 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. Seven on the board. आठ धावा धावपटलावरती अगदी आपण पाहतोय. ऑन साईडला अगदी खेचण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड साईडला डिक्लेअर झोनमध्ये पुन्हा एकदा बॉल ट्रॅव्हल होते. पुन्हा एकदा सिंगल मात्र टीमच्या अकाउंटमध्ये ऍड केले जाईल. षटक समाप्त होईल दुसरं. 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करताना संघाची धावसंख्या पाहायला मिळते ते म्हणजे 9 धावा धावपटलावरती.
पहिलं षटक अगदी 4 धाव्यांचं राहिलं होतं. आदित्यचं सेकंड ओव्हर देखील तितकंच ताकदवर आपण पाहिलं. हिरामण यांचं ज्यानं खर्च केला फक्त आणि फक्त 5 धावा. 12 बॉलचा खेळ संपला. अद्याप 9 धावा धावपटलावरती पाहायला मिळतात. नाईन ऑन दी बोर्ड. 9 धावा धावपटलावरती अगदी आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 3 ओव्हर नंबर 3 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सुमितला आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 घेऊन सुमित अगदी बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पहिलाच बॉल अगदी हवेमध्ये होता. परंतु नो मॅन्स झोन मध्ये चेंडू सेफ लँड होताना पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा मिळेल फक्त सिंगल. अद्याप पहिल्या सत्राचा अगदी आपण विचार केला सिंगलच्या स्वरूपात अगदी धाबा येताना पाहायला मिळतात. अद्याप एकही मोठा फटका मात्र येताना पाहायला मिळाला नाहीये. धाबा संख्या पहिलं दशक जोडलं जाईल. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना टोटल 10 धाबा धावपटलावरती पाहायला मिळतील. टेन ऑन दी बोर्ड. अनसाईडला फटका. वाईडिश लॉंगॉनला अगदी ऑफ फिल्डर तैनात होतील. उचलतील फेकतील. तत्पर पुन्हा एकदा मिळेल सिंगल. 11 धावा धावपटलावरती पाहायला मिळतात. यावेळेस ताकदीचा पुरेपूर वापर. डीप स्क्वेअरचं क्षेत्र निवडलंय आणि अगदी बऱ्याचशा कालावधीनंतर फटका खेचलाय. बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक केंड वरती. सलामीला आलेला शुभम नाईक आणि त्याच्या बॅट मधून आला यस दमदार क्रांतीवीर चषकातील बिग हिट षटकार. टीमची धावसंख्या वेगानं पुढे सरसदुना. टोटल 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. प्रतिथे पहा बॅटची कडा. लीडिंग एज. यष्टिरक्षक अगदी आपली कामगिरी बजावत असताना मागील बॉल वरती जशा रीतीने षटकार आला तशा रीतीने कमबॅक इथून मात्र केलं गोलंदाज सुमितनं आणि या बॉल वरती मात्र मिळेल सफलता सुमितला. धक्का क्रमांक 2 बॅटिंग करताना मोपाटा टीमला बॅट्समन आपण पाहतोय शुभम नाईक. यस इज बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर इन ॲक्शन नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती रोशन पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. 4 बॉलचा अद्याप खेळ संपलाय. शतक क्रमांक 30 मार्गचा सन्नत असताना बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सुमितला आपण पाहतोय. अद्याप एक सफलता ज्याच्या नावावरती राहिली आहे. हवेमध्ये बॉल पुन्हा एकदा फिल्डर जज करतायत. प्रॉपरली कॅरी केलंय. अगदी प्रॉपरली जज केलं बॉलला आणि तदनंतर प्रॉपरली कॅरी देखील केलंय आणि सलगची दुसरी सफलता मात्र इथून सुमितच्या नावावरती लागत असताना टीमला बसेल धक्का क्रमांक 30. बॅट्समन आपण पाहतोय रोशन पवार याच्या रूपानं. षटक क्रमांक 3 अद्याप या षटकाचा आपण विचार केला. एक षटकार जरूर आला होता. तब्बल 8 धावा अद्याप खर्च केल्यात परंतु तदनंतर सलग 2 विकेट इथून मात्र गोलंदाज सुमितच्या नावावरती राहिल्यात. सिद्धार्थ पवार न्यू बॅटर स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. इन ॲक्शन नंबर 5 5व्या क्रमांकावरती सिद्धांत पवारला अगदी आपण पाहतोय. इट्स अ डॉट बॉल. शतक क्रमांक अगदी 30 होईल समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या पाहायला मिळते ते म्हणजे टोटल 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावपटलावरती आहेत. 18 बॉलचा खेळ संपलाय आणि संघ जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. अद्याप
अंतिम षटक 6 बॉलचा खेळ मात्र असेल. इथून शिल्लक इथून एक चांगलं टार्गेट सेट करणे देखील तितकंच इम्पॉर्टंट राहील बॅटिंग टीमला. ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 4 दीपेश. पहिलाच बॉल, परंतु बॉल ट्रॅव्हल झाला डिक्लेअर झोन मध्ये आणि बॉल वरती मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. अगदी सुरेख असा फटका एक्झिक्युटिव्ह जरूर केला होता, परंतु क्षेत्र चुकीचं निवडलं आणि त्यानंतर मात्र मिळते फक्त सिंगल. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दीपेशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 4 घेऊन अंतिम षटक. किती धावा जमतील? हवेमध्ये बॉल सर्कल मध्ये, मिड ऑफ मध्ये पुन्हा एकदा प्रॉपरली झेलला कॅरी केलंय. धक्का क्रमांक आपण पाहतोय 4. बॅट्समन अगदी आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती दाखल झालेला सिद्धार्थ पवार आणि सिद्धांत पवारला देखील इथून मात्र परतावं लागेल. अंतिम षटक अगदी टॉस जिंकला होता सोन्या पाखरा मिशिगा 11 मोपाटा टीमनं, परंतु बॅटिंगचा निर्णय अगदी आता अंगलट आलाय. कारण ज्या धावसंख्या बनणं गरजेचं होती, जी धावसंख्या येणं गरजेचं होती, ती धावसंख्या मात्र बंधना पाहायला मिळत नाहीये आणि 12 विकेट्स डॉट बॉल अगदी आपण पाहतोय. डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा बॉल ट्रॅव्हल मिळेल फक्त सिंगल आणि या सिंगलला मात्र टीमची धावसंख्या पुढे सरसावताना टोटल 18 या आकड्यावरती पाहायला मिळेल. रन्स ऑन दी बोर्ड. 18 धावा धावपटलावरती अगदी आपण पाहू शकाल. त्यापेक्षा शेवटचे 2 चेंडू शिल्लक. अंतिम बॉल वरती इथून मात्र 2 चेंडू शिल्लक असताना सुरुवात केली, अप्रहार केलाय. बॅट्समन आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती मयूर पवार आणि मयूर पवारच्या बॅट मधून आलाय दमदार षटकार. षटकार आला तर संघाची धावसंख्या वेगानं पुढे सरसावताना पाहायला मिळते. 24 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. शेवटचा बॉल आणि अगदी पंच सिंगल आहे काही शेवटच्या बॉलवर नाही. ओके डॉट बॉल. चला मोरिया 11 प्लस पे आणि जांतराजा जातानपटे टीम. चला त्वरित आपण टॉस साठी संपर्क साधा. जांतराजा दादर संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना त्यांचा प्रतिस्पर्धी संघ पलसपे टीम. मोरिया 11 पलसपे. चला दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी आपण त्वरित संपर्क साधा ही विनंती केली जाईल. पहिल्या फेरीतील दुसरा सामना अगदी आपल्याला पाहायला मिळेल. 24 धावा जमल्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना सोन्या पाखऱ्या मिशिगा 11 मोपाडा टीमच्या. आता 25 धाव्यांचं टार्गेट, 25 धाव्यांची गरज. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना संघ पाहायला मिळेल बापदेव पुणे टीम. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला इथे विनंती केली जाईल. जांताराजा दादर टीमचा कॅप्टन इथे अगदी उपस्थित झालाय. मोरे 11 प्लस पे संघाला विनंती असेल कॅप्टन आपण त्वरित दाखल करा. टॉस आपण इथे करत आहोत.
सेकंड इनिंग दुसऱ्या सत्राला अगदी उतरताना सुरुवात होत आहे. 25 धाब्यांचं टार्गेट, 25 धाब्यांची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. स्ट्राईक एंड वरती विनायक आणि एका बाजूने हिरामण अशी सलामीची जोडी. षटक क्रमांक पहिले घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज. पहिलाच बॉल प्रहार केलाय सेट ड्राईव्हच्या डोक्यावरून. पहिलाच बॉल वरती स्वागत केलं गोलंदाजाचं. विनायकच्या बॅट मधून आलाय. यस, इट्स अ विकेट. येतोय दमदार षटकार. फिल्डिंग टीम बॉलर नेम आमच्यापर्यंत पोचवा. शुभम नाईक अगदी बॅटिंग करताना त्याच्या बॅटमधून एक षटकार येताना जरूर आपण पाहिलं होतं, परंतु आता गोलंदाजी करत असताना तो षटकार मात्र इथे विनायकच्या माध्यमातून वसूल केला जातोय. इट्स अ वाईड बॉल. लाईन थोडीशी खराब. वाईड +1. टोटल मिळतील 2. संघाची धावसंख्या पुढे सरसावताना टोटल 8 या आकड्यावरती पाहायला मिळेल. चला मोरिया 11 प्लस टीम आपण देखील त्वरित टॉस साठी संपर्क साधा. शतक पहिला आणि अगदी पहिल्या बॉल वरती आलेला षटकार. तदनंतर मात्र वाईड +1 अशा 2 अतिरिक्त धावा, एक्स्ट्राच्या धावा आपण पाहिल्या आणि अशा रीतीने मात्र 8 धावा धावपटलावरती पाहायला मिळतात. ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल. फिल्डर जज करताय. जजमेंट चुकलाय. बॉल चला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये अक्रॉस दी बाउंड्री लाईन. बॅटर आपण पाहतोय विनायक आणि त्याच्या बॅट मधून आणखी एक चौकार. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना टोटल 12 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. 12 रन्स ऑन दी बोर्ड. पहिले दशक अगदी जोडलं जाईल आणि तब्बल 12 धावा धावपटलावरती आपण पाहतोय. ऑन साइडला फटका. अगदी मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत. दुसरीचा प्रयत्न परंतु मिळेल फक्त सिंगल. अगदी नाकार दिलं. सिंगलच्या मध्ये संघाची धाबा संख्या टोटल पुढे सरसवताना टोटल 13 धाबा धावपटलावरती पाहायला मिळतील. 25 धाब्यांचं साधं सोपं टार्गेट आणि पहिल्या षटकामध्ये एक दमदार सुरुवात बॅटिंग टीमची पाहायला मिळते. ऑन सेला डीप स्क्वेअर 4 रिझन मध्ये फिल्डर आहेत तैनात. झेल डिप्लाय. धक्का क्रमांक पहिला. विकेट नंबर 1. बॅटर आपण पाहतोय हिरामण मैदानाच्या बाहेर बॅटिंग करताना. पहिला धक्का, पहिला आदरा बापदेव पोदे टीमला. सिंगल रन पुन्हा एकदा मिळेल. न्यू बॅटर स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय अद्याप विनायक आहेत. नॉन स्ट्राईक एंड वरती सुमित पाहायला मिळेल. इन ॲक्शन नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालेला बॅटर सुमितला आपण पाहतो. नॉन स्ट्राईक एंड वरती शतक फेकत असताना अगदी चांगली कामगिरी सुमितची देखील राहिली होती. तब्बल 2 सफलता ज्याच्या नावावरती राहिल्या आणि तब्बल 8 धावा ज्यानं खर्च केल्या होत्या. सिंगल धाव पुन्हा एकदा मिळेल. शतक समाप्त होईल पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे टोटल 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा जमल्यात. 18 चेंडू आणि ज्यामध्ये फक्त आणि फक्त आता 11 धाव्यांची गरज. चला मोरिया 11 प्लस टीम कोणी प्रतिनिधी असेल तर टॉस साठी आपण त्वरित संपर्क साधा ही विनंती केली जाते.
सिद्धांतला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 घेऊन सिंगल धाव मात्र इथे पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते आणि टीमची धाव संख्या पुढे सरसुद्धा टोटल 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धावपटला वरती पाहायला मिळतील. पंधरा धावा धावपटलावरती अगदी आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी गरज असताना कमीत कमी धावा संख्येनं रोखण्याचा प्रयत्न अगदी राहिला बाबदेव पोते टीमचा आणि ते धावा मात्र आता जमताना अगदी कुठेतरी इझी ठरतात. वाईड +1 अशा मिळतील टोटल 2 या बॉलवरती आणि या 2 नवीन संघ जाऊन पोहोचलाय 17 या आकडावरती. हवेमध्ये बॉल झेलची संधी डीप कव्हरला फिल्डर आहेत प्रॉपरली जज केलंय बॉलला कॅरी केलंय. धक्का क्रमांक 2 विकेट नंबर 2. बॅटर आपण पाहतोय सुमित. यस इज बॅक टू द आउट. न्यू बॅटर आदित्य मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल फेस केला आदित्यनं. बॉलला उडवलाय डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आल्याबरोबर आपल्यातील ताकद आपल्यातील गुणकौशल्यता ती सिद्ध केली आणि इथून मात्र षटकार. टीमची धावा संख्या वेगानं पुढे सरसरना टोटल 23 ऑन दी बोर्ड. 23 धावा पटलावरती पाहायला मिळतील. उर्वरित आणखी 2 धावेंची गरज. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल सिंगल मिळेल स्कोरलेजेबल 24 धावा धावपटलावरती भरतो कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम अगदी आपल्याला पाहायला मिळेल. सहजरित्या धावा जमवण्याचा प्रयत्न आणि अगदी यशस्वी राहिला बॅटिंग करताना बाबदेव पोते टीमचा. एका धावेची गरज. ऑन साइडला उडवलाय सामना फिनिश केलाय. तब्बल 2 ओव्हरमध्ये सामना संपवलाय आणि अगदी बाबदेव पोते टीम चांगला खेळ. कॉंग्रॅच्युलेशन्स हार्डलक असेल मोपाडा टीम. चला मोरे 11 पलसपे टीम कॅप्टन आपण त्वरित या.